राहिलेलं आहे. नक्कीच रोशन सर, जर आपण पाहिलं तर वाळकेश्वर क्रिकेट, आपण जर संपूर्ण हा मलबारीलचा परिसर पाहिला, ताडदेव पाहिलं, ग्रँड रोड, केतवाडी हा परिसर पाहिला, तर खऱ्या अर्थाने जास्त करून इथे रबर बॉल बॉक्स क्रिकेट पाहायला मिळतं. पण आज जर आपण वाळकेश्वर विभागाकडे पाहिलं जातं तर एक टेनिस क्रिकेटमधील एक बरेचसे खेळाडू या वाळकेश्वरनी आपल्याला इकडे प्रोड्यूस करताना पाहायला मिळाले. आपण जर प्रत्येक रविवार शनिवार पाहिलं तर हे ग्रीन पार्कचं मैदान आपण सातत्याने इथे ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. भले ते आयोजन कोणत्याही माध्यमातलं असू दे, त्या ग्लॅमर असू देत किंवा नसू देत, पण इकडे मात्र क्रिकेट जिवंत ठेवलं गेलंय. आपल्या मैदानाच्या आतमध्ये आपले प्रशांत दावडेकर देखील आहेत, ते देखील वाळकेश्वर प्रशांत 11चे कर्णधार आपण राहताना पाहिलं गेले. त्यांच्याकडून देखील इकडे एक चांगलं क्रिकेट जपलं जात आहे. तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पहिला बॉल पाहूया. मितेशसाठीचा पहिला बॉल टॉप एज घेतोय आणि डिक्लेअर झोनचं मैदान आहे. अगदी सहज हा बॉल जो आहे बॅटच्या संपर्कात आल्यानंतर मैदानातून बाहेर निघून गेला आणि पहिल्याच बॉलवरती मात्र एकेरी धावेची घोषणा पंच सादिकजी राजापूरकर यांच्या माध्यमातून केली गेली. बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन साहिल गडशी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन मात्र मेन गेट एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या बॉलवर डिक्लेअर आली आहे. मितेशच्या बॅटमधून एक सिंगल. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर होता, समोर पुल करायचा प्रयत्न तिकडे केला गेला होता. मैदानाच्या आत बॉल आल्यानंतर धावा तुम्हाला धावून घ्यायचे, ते थोडंसं रिस्की असू शकेल सर्वेश मला वाटतं, कारण मैदानातून बॉल बाहेर जातो की आत येतो हे फलंदाजांना थोडंसं लक्षपूर्वक त्या ठिकाणी विचार करूनच मग ती धाव घ्यावी लागणार आहे. अदरवाईज रनआउटचे चान्सेस खूप जास्त असू शकतील. तर पहिल्या दोन चेंडूवर दोन सिंगल आलेत. राईट हँड लेफ्टीचं कॉम्बिनेशन, राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन ज्या वेळेला मैदानामध्ये असतं ना, खरं तर या मैदाना बंद ग्राउंडच्या क्रिकेटला जास्त काही फरक पडत नाही, परंतु खुलं ग्राउंड ज्या वेळेला असतं 360 डिग्रीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला खेळावं लागतं ना, त्यावेळेला राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन थोडंसं क्षेत्ररक्षकांना डोकेदुखी असते. तर साहिल गडशीचा तिसरा चेंडू या वेळेला तर अगदीच फुल टॉस बॉल होता. बॉल मैदानातून आतमध्ये आलाय परत. किती रिस्की असू शकेल सर्वेस, तुझ्या माध्यमातून काय विचार करतोस ज्या वेळेला बंद ग्राउंडचा क्रिकेट खेळतो आपण, बॉल बाहेर जाईल की आत राहील, आणि असा विचार करून मग ज्या वेळेला तुम्हाला धाव घ्यायची की नाही. आणि एकदम खोला टाकलेला बॉल, परफेक्ट ब्लॉक केले या वेळेला दीपकला, आणि त्रिफळा उद्ध्वस्त अगदी लाकूड तोड गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं ना, ती केली या वेळेला साहिल गडशीने. आणि पहिला धक्का मात्र लागतोय तो वाळकेश्वर युनायटेड टीमला. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का लागेल, पहिली विकेट आली आहे, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय. किती मोठी विकेट असेल तुझ्या माध्यमातून? नक्कीच रोशन सर, पहिल्याच ओव्हरमध्ये जर विकेट मिळते तर कुठेतरी उर्वरित येणाऱ्या फलंदाजाला आता कामगिरी वाढावी लागेल, कारण की त्यांच्याकडनं देखील फलंदाजी करत असताना थोडासा त्यांच्यावरती कुठेतरी दबाव निर्माण होऊ शकतो, कारण की येणाऱ्या बॅटर्सचं आता काम मोठं आहे. विकेट देखील गेली, आपल्याला रन्स देखील बनवायचं आहे, विकेट राखून मैदानामध्ये देखील खेळायचं आहे. आणि तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला ना रोशन सर, मैदान जर बंद ग्राउंड असेल तर कुठेतरी डोकेदुखी ठरू शकते बॅटरसाठी. तर नक्की खरं आहे, कारण की आपण मैदानाच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर आजूबाजूला झाड आहे, ऑफ साईडच्या दिशेने जर आपण पाहिलं तर जाळी आहे, तर त्याला लागून कधीही मैदानाच्या आतमध्ये बॉल येऊ शकतो आणि फिल्डरकडे बॉल विसावू शकतो आणि रनआउटचा तिकडे मग मोका देखील निर्माण होऊ शकतो. तर या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून कुठेतरी आपल्याला स्ट्रोक अटेम्प्ट करावे लागतील रोशन सर. नक्कीच नक्कीच पाहूया साहिलचा पुढील चेंडू. एक सफलता साहिलच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर करायचा प्रयत्न, परंतु राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. 2 धावांचा फटका येतोय या वेळेला. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये रुपेश, आणि रुपेशच्या बॅटमधून मात्र हा दुहेरी दावेचा खणखणीत फटका येतोय. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये टाकला, त्याला मात्र कव्हर्स वरून मैदानातून बाहेर पाठवून दिलं रुपेशने. 2 धावांच्या सोबत संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळते. आणखीन एक फुल टॉस बॉल, बॅटची टॉप एज घेतली आहे, पॉइंट मध्ये फिल्डर आहे. बीमरची मागणी तिकडे मात्र रुपेश करत होते, परंतु आणखीन एक धक्का इथे मात्र आता वाळकेश्वर युनायटेडला लागत असताना रुपेशला असं वाटलं की थोडासा बीमर दिल्यानंतर पंच नो बॉल घोषित करतील की काय, परंतु बॅट अगदी बॉल जो आहे तो डीप जात होता आणि नंतर बॅटच्या संपर्कात आला. पॉइंट मध्ये फिल्डर, एक सहज सोपा सुरेख असा झेल तिकडे टिपला गेला आणि रुपेश सारख्या फलंदाजाची विकेट सुद्धा आता इथे आली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के लागत आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आपल्याला बघायला मिळतो. साहिल गडशी एक सफल ओव्हर पूर्ण करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाखेरीस मात्र संघाच्या धावफलकावरती धावा झाल्या त्या आतापर्यंत 2 गडी बाद 4 धावा. जयेश
कारभारी ओव्हर दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, बॅटची एज घेतली, बॉल मात्र गेला भलतीकडेच स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. तिकडे मात्र मिड ऑनचा फिल्डर बॉल खाली येतोय आणि बॅक टू बॅक विकेट्स. नवीन ओव्हरच्या सुरुवातीलाच मात्र आणखीन एक धक्का लागतोय तो मात्र वाळकेश्वर युनायटेड टीमला. किती डोकेदुखी ठरेल ही येणारे जे बॅक टू बॅक विकेट्स आहेत युनायटेड टीमसाठी, किती महत्वपूर्ण मॅच असणार आहे. पहिलीच मॅच आहे, अगदी व्हेरी फर्स्ट मॅच तुम्ही या स्पर्धेतली खेळताय आणि त्यावेळेला मात्र थोडासा अडचणीत सापडतोय. नक्कीच रोशन सर, कुठेतरी मला असं वाटतं बॅटर्सने टाइम स्पेंड केला पाहिजे मैदानामध्ये. आपण सरळ मैदानाच्या आतमध्ये येऊन अशा प्रकारे विकेट फेकू नाही शकत. थोडा आपण टाइम स्पेंड केला, थोडे बॉल्स आपण मैदानाचा अंदाज घेतला, बॉलचा अंदाज घेतला, कारण की आता हा मोमेंटम शीट झालाय. कुठेतरी आपण पाहिलं टेनिस क्रिकेटवरती खेळली जाणारी स्पर्धा आता रबर बॉलवरती आली आहे, बॉल देखील चेंजेस झालाय, तर आपल्याला मैदानाचा थोडा अंदाज घ्यावा लागेल आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आपल्याला क्रिकेट खेळावं लागणार आहे. हो, हा ट्रॅकर होता, पुल केला, चांगल्या पद्धतीने खेळून काढलं चेंडूला. या वेळेला चांगली दिशा निवडली. एकतर सर्वप्रथम हाफ ट्रॅकर बॉल असं खेळणं तितकं सोपं नाही आहे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर आज पाऊस नाहीये, परंतु ज्या वेळेला पावसाळी क्रिकेट खेळलं जातं ना त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर रबर बॉल किती वेगानं स्किट होतोय आपल्या सर्वांना माहिती आहे. या वेळेला लेन थोडीशी पुढे केली, मिस टाइम स्ट्रोक आहे, गॅप मध्ये निघून जाईल डिक्लेअर झोन कडे आणि एकेरी धाबेचा इशारा आलाय पंचांकडून. ओव्हर नंबर 2 मध्ये मात्र बॉलिंग मार्क वरती सध्या आपल्याला बघायला मिळतोय तो गोलंदाज करण. करणच्या गोलंदाजीवर रन येताना दिसत आहेत. एक विकेट आली सुरुवातीला, परंतु त्यानंतर मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये एक फटका खेळला. तिथून नंतर मात्र आपण एक मिस टाइम स्ट्रोक आलेला पाहिला. शॉर्ट मिड विकेट कडे ट्रॅव्हल करताना एकेरी धाबेचा इशारा येतोय सादिकजी राजापूरकर यांच्या माध्यमातून. करणचा पुढील चेंडू आपण बघणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये 2 नवे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. बॅक टू बॅक विकेट्स आल्यानंतर एका बाजूला जयेश कारभारी आहे आणि या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द स्टंपचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि करणला मिळते आणखीन एक सफलता. सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी 2-2 फलंदाजांना आता बाद करण्यात यश मिळवले. महत्वपूर्ण विकेट आली आहे आणि आउट होऊन माघारी परततो या वेळेला फलंदाज कल्पेश. कुणाल आउट होऊन माघारी परततोय आणि साई येईल मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीच्याच गोलंदाजाने कुठेतरी मात्र डोकेदुखी दिली आहे युनायटेड टीमला. एक चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर साहिलने गोलंदाजी केली, तदनंतर आता मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर करण ज्यांनी सुद्धा 2 विकेट्स पटकावलेत. सुरुवातीच्याच बॉलवर विकेट मिळवली. साई एक युवा टॅलेंटेड बॅटर आहे. खरं तर प्रीमियर लीग स्वरूपातल्या स्पर्धाच यासाठी असतात की आपल्या परिसरातल्या खेळाडूंना, आपल्या स्थानिक खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा, एक वाव मिळावा, एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर त्यांना स्वतःचं टॅलेंट दाखवता यावं. दरम्यान इथे मात्र अर्धवट मनानं खेळला गेलेला फटका जाळीला लागून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे सिंगल धाव घेणं थोडंसं रिस्की आहे. धोका पत्करावा लागेल, रिस्क उचलावी लागेल, कारण आपण ते ऐकलेलं आहे की रिस्क आहे तो इश्क आहे आणि ती रिस्क मात्र घेतली या वेळेला आल्यानंतर साईने. जयेश कारभारी या स्पर्धेतल्या या संपूर्ण ऑक्शन फॉर्मॅट मधला मात्र सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. ओहो, या वेळेला स्विंग अँड मिस. जयेश कारभारीला मात्र बीट करणारा बॉल पाहायला मिळेल तो करणच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ मात्र सर्वेश पूर्ण होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 7 धावा, 4 गडी बाद. 7 with the loss of 4 after second over. दोन ओव्हरचा खेळ संपतोय सर्वेश. अवघ्या 7 धावा आणि 4 विकेट्स गमावले जातात. कसं बघतोयस, कितपत धावसंख्या अपेक्षित करतोयस येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये आणि एकंदरीत टोटल स्कोअर कितपर्यंत मजल मारेल असं वाटतंय? एनिथिंग अबाउट 40 मला असं वाटतं इकडनं एक चांगला स्कोर होऊ शकतो, कारण की आता ऑलरेडी आपण पाहिलं 12 बॉल्स मध्ये फक्त 4 धावा झाल्या. तो येणाऱ्या 24 बॉल खूप काही सांगून जातील या मॅचचं चित्र, कारण की परत एकदा मिस टाइम स्ट्रोक खेळायचा होता. कुठे बॉल जातोय, कुठे टेरेस वरती मात्र आमचे प्रेक्षक आहेत ते सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये मात्र हा बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून मात्र पंचांकडून एक सिंगल.
या वेळेला अगदीच धाव फलकाकडे जर आपण 9 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. तिसऱ्या खेळामध्ये आपण आहोत, तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल, पण इकडे आपण एका बचाव स्थितीने आपल्याला खेळताना दिसले बॅटर. साहिल घडशीला पुन्हा एकदा संधी दिली गेली आणि साहिल घडशी आतापर्यंत टिचून गोलंदाजी केली. एखाद दुसरा मात्र दिशाहीन चेंडू त्याने हाताळला जरूर, परंतु पुन्हा एकदा कमबॅक होते साहिलचं. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने मात्र खाली जमिनीखाली अगदी बॅटचा चेहरा ठेवला. डीप स्क्वेअर लेग कडे बॉल ट्रॅव्हल करतो. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव तिकडे पंच घोषित करतायत. अगदी आपलं जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथे मात्र बॉल गेला होता आणि तिथून मात्र एक सिंगल धाव घोषित केली जाते पंचांच्या माध्यमातून. त्यामुळे साईला पुन्हा एकदा मात्र स्ट्राईकवर यावं लागेल. जयेश कारभारी जो या स्पर्धेतला सर्वात महागडा खेळाडू आहे, त्याला जास्तीची स्ट्राईक देणं मला वाटतं कुठेतरी गरजेचं आहे. कारण कुठेतरी त्याचा खेळ पाहताच त्याच्यावर सर्वाधिक बोली लागली असावी आणि त्याच्याकडून मात्र खूप साऱ्या अपेक्षा असतील. साहिल घडशी पुन्हा एकदा साईसाठी. साई विरुद्ध साहिल. यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला गेलेला फटका आहे. झाडातून बॉल मात्र मैदानातून बाहेर चाललाय. 2 धावांचा इशारा लॉंग ऑफच्या डोक्यावरून. दुहेरी धावेसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकेल. 12 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद 12 धावा स्कोर कार्डवरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. श्री गणेश मित्र मंडळ आणि डार्लिंग स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं भव्य आयोजन आपण आज पाहत आहात. वाडकेश्वरच्या दक्षिण मुंबईच्या आज अगदीच टोकाच्या परिसरामध्ये. आणि या वेळेला स्लिपमध्ये खूप चांगले एफर्ट्स तिकडे लावले गेले. खूप चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून केला गेला, परंतु एक धाव अडवू शकले नाहीत. अगदी आपण जसं म्हणतो की मुंबईचं क्रिकेट जसं हे मुंबई शहर आहे जे कधीही न थांबणारं शहर म्हणून ओळखलं जातं, तसंच हे मुंबईचं क्रिकेट सुद्धा आहे. प्रत्येक फॉर्मॅट मधलं क्रिकेट मुंबईमध्ये खेळलं जातं. 3 ओव्हरचा खेळ दरम्यान संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 13 धावा स्कोर कार्डवरती. म्हणजे जवळपास 4.33 ची सरासरी सर्वेश आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. आणि याच सरासरीने जर 6 ओव्हर पर्यंत बॅटिंग होत राहिली तर मला वाटतं जवळपास 25 ते 30 धावांच्या मधला आकडा कुठेतरी आपण अपेक्षित करू शकतो. सुरुवातीला 3 गोलंदाजांनी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. साहिल घडशीने 2 ओव्हर हाताळलेत आणि त्यातल्या त्यात करणने 1 ओव्हर हाताळली आहे. असं मात्र स्पेल पूर्ण केलं साहिल घडशीने. खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आणि त्याचा आता मात्र स्पेल पूर्ण झालाय. त्यामुळे मला वाटतं आता नवीन गोलंदाजाला कुठेतरी समोर आणावं लागेल. करण 1 ओव्हर हाताळू शकेल. 4 गोलंदाजांचा वापर मला वाटतं करणं अनिवार्य असेल या 6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये. 2 गोलंदाज जे आहेत ते 2-2 ओव्हर हाताळू शकतील आणि 2 गोलंदाज जे आहेत ते 1-1 ओव्हर हाताळू शकतील. असं हे नेहमीच फॉर्मॅट पाहिलेलं आहे आपण. टेनिस बॉल असो, रबर बॉल क्रिकेट असो, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये स्पेशली. तर पुन्हा एकदा मात्र करणला संधी दिली गेली आहे. चांगली हाय ऍक्शन आहे. साहिल या वेळेला परत एकदा मात्र बॉलला पाठवलं साईने. करणच्या पहिल्या चेंडूवरती मात्र तरी सिंगल येते. तर आपण चर्चा करत होतो सर्वेश मुंबईच्या क्रिकेटची. मुंबई जसं आपण न थांबणारं शहर म्हणून ओळखतो तसंच मुंबईचं क्रिकेट सुद्धा राहिलेलं आहे. मुंबईमध्ये आपण हिवाळ्यात क्रिकेट पाहिले, उन्हाळ्यात क्रिकेट पाहिले, आता पावसाळ्यात क्रिकेटही बघतोय. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, संध्याकाळी क्रिकेट, रात्री क्रिकेट, प्लॅस्टिक बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, छोटा कवटी, मोठा कवटी, प्लॅस्टिक बॉलमध्ये पण कितीतरी बॉल आहेत, मीडियम कवटी, रबर बॉलमध्ये पण मध्ये आपण सिक्सर ब्रँडचे वेगवेगळ्या कलर्सचे बॉल पाहिले होते. काळाचौकी परिसरात शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती पिवळ्या बॉलनी स्पर्धा खेळवली गेली होती. तर नंतर आपण पुन्हा एकदा व्हाईट बॉल क्रिकेट पाहिलंय. रबर बॉलमध्ये रेड बॉल क्रिकेट आपण बघतो. त्यानंतर टेनिस बॉलमध्ये सुद्धा आता टेप बॉल आलाय. लेदर बॉलमध्ये सुद्धा व्हाईट बॉल, रेड बॉल, पिंक बॉल असे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत क्रिकेटचे. आणि या वेळेला बघा परफेक्ट बुंदा मारला होता या वेळेला. आणि मला वाटतं 2 वेळेला मधली एसटी वाकवली आहे गोलंदाजांनी. अगदी विकेट टू विकेट केली जाणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आणि बघा जयेश कारभारी सारखा फलंदाज ज्याच्यावरती सर्वाधिक बोली लागली तो फलंदाज इथे स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतलेला आपल्याला बघायला मिळतोय. आज मला वाटतं संघनायक थोडेसे नाराज असतील जयेशच्या या परफॉर्मन्सवरती. पाहूया आता बॅटिंगसाठी कोण येतंय. 6 विकेट्स आतापर्यंत गमावून बसली आहे, अडचणीत सापडली आहे, संघर्ष करते, फाईट करते टीम वाडकेश्वर युनायटेड. संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. व्हावं लागत नाही. सर्वप्रथम फुल टॉस चेंडू होता या वेळेला. मिस केला फटका. नवीन बॅटर आलाय सुयोग.
पहिल्या बॉलवरती तरी एक सिंगल तिकडे घेतली गेली आहे आणि स्ट्राईक रोटेट करतायत. साईवरती आता मात्र मोठी जबाबदारी आहे. साई बघा एक छोट्या चाणीचा फलंदाज आहे. आपण जसं म्हणतो ना की छोटा पॅकेट एक बडा धमाका. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा खेळाडू आपण असे बरेच खेळाडू बघतो. सध्याच्या घडीला व्यावसायिक गटातील संघांमधून सुद्धा आपण असे बरेच खेळाडू पाहिलेले आहेत. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल डिक्लेअरच्या दिशेने जाताना घोषांकित क्षेत्राकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल का. पंचांचा निर्णय जाणून घेऊया. डिक्लेअर आहे की धावून धावा घेतलेल्या आहेत. तर मला वाटतं 2 धावा धावून काढलेल्या आहेत. पंच सुद्धा थोडासा विचार विनिमय करूनच त्या ठिकाणी आपला निर्णय कळवतील, कारण पंचांना पण निर्णय देणं थोडंसं कठीण जातं अशा वेळेला, अशा बंद ग्राउंडच्या क्रिकेटमध्ये. चांगला बॉल आणि तितकाच चांगला फटका. विकेट किपर मात्र डायरेक्ट हिट मारतोय, परंतु थोडक्यात त्या ठिकाणी बचावले फलंदाज सुयोग. तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. सरासरी मात्र थोडीशी वधारते. 5च्या सरासरीने मात्र 5 गडी बाद 20. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी. आता कुठेतरी धावगती वाढवण्याची गरज आहे. सर्वेश काय वाटतंय? येस, आता ती जबाबदारी आहे ती खालच्या फळीच्या बॅटर्सकडे, टेल एंडर्स ज्याला आपण म्हणतो त्या. आता खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची बॅटिंगची चमक दाखवावी लागेल. येणाऱ्या 12 बॉल्समध्ये रन्स कुटावे लागतील. जे काही घडलं नाही या 4 ओव्हर्समध्ये ते येणाऱ्या 12 बॉल्समध्ये कुठेतरी सर आपल्याला बॅटर्सकडनं दिसायला हवं. नक्कीच डेथ ओव्हरचा खेळ आहे, स्लॉग ओव्हरचा खेळ आहे, म्हणजे ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, असा 2 ओव्हरचा खेळ बाकी राहिलाय. आणि हात खोलण्याशिवाय आता फलंदाजांकडे काही पर्याय नाहीये. अगर तुम्हाला आपल्या टीमला एका चांगल्या धावसंख्येवर नेऊन पोचवायचं असेल, एका सन्मानजनक परिस्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर हात खोलणं गरजेचं असेल, किंवा मग आपल्या टीमसाठी धावा कशा बनवता येतील, कशा जमवता येतील याच्याकडे मात्र आता फलंदाजांना लक्ष टाकावं लागणार आहे. मला वाटतं साहिलच्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय, करणच्या 2 ओव्हरचा स्पेल संपलाय आणि गोलंदाजी मार्कवरती देवेन राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू थोडीशी वेगळी ऍक्शन आहे आणि पहिला चेंडू मग तर अगदी गाईडलाईन पकडून गोलंदाजी त्या ठिकाणी केली गेली. पंच केनी सरांनी सुद्धा अगदी योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतला. अगदी पडताळणी करून मात्र एक फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. त्यामुळे डॉट बॉलने सुरुवात होती ओव्हर नंबर 5 ची. आखूड टप्प्याचा बॉल होता. नो बॉलचा इशारा या वेळेला आलाय पंचांकडून. मला वाटतं ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी कुठेतरी झालेली आहे. आणि मला वाटतं थोडीशी दुखापत त्या ठिकाणी खेळाडूला झालेली आहे. थोडंसं आपण मैदानाच्या जिथे चिखल साठलाय किंवा काही ठिकाणी ओबडधोबड मैदानाच्या जागा आहेत तिथे धावत असताना आपण सर्व खेळाडू मित्रांनी काळजी घ्या. भलेही पाऊस नाही आहे, परंतु काही ठिकाणी चिखल साठलाय, काही ठिकाणी मात्र मैदान वर खाली आहे. त्यामुळे तिथे धावत असताना, तिथे फिल्डिंग करत असताना तुम्ही स्वतःची काळजी घेऊनच धावायचंय, जेणेकरून स्पर्धेला कोणतेही गालबोट लागणार नाही. तर सध्या आपण बघतोय सर्वेश, काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर पावसाचं वातावरण असं वाटत होतं. काही दिवस झाले आपण मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पावसाचं सावट, अगदी हा अवकाळी पाऊस आपण मे महिन्यात सुरू झालेला बघतोय. त्यामुळे बऱ्याच स्पर्धा ज्या आहेत त्या पोस्टपोन केल्या गेल्या, बऱ्याच स्पर्धा कॅन्सलही झाल्या. कारण काही आयोजक जे आहेत ते नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटवरती जास्त भर देण्याचा प्रयत्न करतात. कालच अंधेरीला एक स्पर्धा होती, ती सुद्धा पोस्टपोन केली गेली. पुढच्या सीझनमध्ये खेळवण्याचाच त्यांनी निर्णय घेतला. आम्हाला रबर बॉल क्रिकेट नाही खेळायचंय, कारण दुखापत होऊ नये खेळाडूंना, आणि मैदानाची परिस्थिती तशी नाही आहे. DN नगरच्या म्हणजे दादाबाई नवरोजी नगरच्या मैदानावरती त्या स्पर्धेचं आयोजन होतं, ते सुद्धा पोस्टपोन केलं गेलं. कारण आयोजक आणि जे सर्व पुरस्कर्ते आहेत, बक्षीसदाते आहेत, त्यांची अशी मागणी होती की आम्हाला टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा बघायची आहे. त्यामुळे ती स्पर्धा सुद्धा कॅन्सल झाली. तर सध्या आपण बघितलं तर स्कोरकार्डवरती धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी मधला हा पहिला सामना आपण बघतोय. वाळकेश्वर चॅम्पियन्स विरुद्ध वाळकेश्वर युनायटेड. 22 रन्स ऑन दी बोर्ड. तर सर्वेश आलेल्या सर्वच क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आज मला वाटतं प्रत्येक प्रेक्षक जो आहे क्रिकेट वेड आहे, मुंबईतला प्रत्येक प्रेक्षक जर आपण पाहिलात, काल IPLची मॅच जशी आपण पाहिली, आता मुंबई एलिमिनेटरमधून मात्र क्वालिफायर 2 मध्ये क्वालिफाय झालेली आहे. त्यानंतर आता पंजाब बरोबर मॅच खेळायची आहे मुंबईला, आणि मग पुन्हा एकदा कुठेतरी मात्र 6वा IPL चषक जो आहे तो मुंबईत येतोय की काय,
याच्याकडेच मात्र सर्वांच्या नजर आहेत. परंतु हा तोपर्यंतचा वाळकेश्वर चॅम्पियन्स कप कोणाकडे जाणार आहे याच्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. स्थानिक खेळाडू आहेत आणि आपल्या स्थानिक खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मात्र स्थानिक प्रेक्षक सुद्धा मैदानावरती आता मात्र गर्दी करू लागलेले आहेत. जसजसं मात्र माहिती पडतंय की आपल्या मैदानात स्पर्धा चालू आहेत. वाळकेश्वर परिसरातले या मलबार हिल परिसरातले जे स्थानिक प्रेक्षक आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, ते सुद्धा या ग्रीन पार्कच्या मैदानावरती आता हळूहळू गर्दी करायला लागलेले आहेत. तर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सर्वप्रथम तर आपण हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा मात्र देवेन सज्ज होतोय. सुयोग ऑन स्ट्राईक. चला, फ्री हिट नसणार आहे. मागील बॉल नो बॉल होता. ओव्हर स्टेपिंग केली गेली होती. पॉपिंग क्रीजचा मात्र अयोग्य वापर त्या ठिकाणी केला गेला होता आणि त्यामुळे मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे गोलंदाजाला दंडित केलं गेलं होतं. यावेळेला मात्र टप्पा पडला कुठे, बॉल गेला कुठे, बॅट गेली कुठे, काहीच कळलं नाही. अगदी वेगानं हाताळलेला चेंडू स्किट झाला. टप्पा पडल्यानंतर वेगानं, गोळीच्या वेगानं सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फुलटॉस चेंडू होता. यावेळेला बॅटची टॉपेज घेतोय. परत एकदा आउटसाइड एज घेऊन बॉल मात्र डिक्लेअर झोन कडे जाईल आणि तिथे मात्र मला वाटतं एक सिंगल धाव घोषित केली जाते. पंचांचे इशारे असे सांगतायत की 3 बॉलचा खेळ संपला या ओव्हरमधून. 5वी ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजे एकंदरीत 9 चेंडू फलंदाजांच्या हातामध्ये आहेत आणि जे काही तुम्हाला करायचंय या 9 चेंडूमध्ये करायचंय त्यासाठी मात्र सज्ज आहे तो सुयोग आणि त्याच्यासोबत मात्र साई बराच वेळ मैदानावरती थांबला. त्याच्यासोबत मात्र आलेले बरेच फलंदाज जे आहेत एकामागोमाग आउट होऊन माघारी परतलेले आपण बघितले. सध्या मात्र देवेंचा पुढील चेंडू सुयोगसाठी. हाफ ट्रॅकर होता. बराच आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्याच्यावरती मात्र आक्रमण करायचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र फिल्डर डाऊन दी बॉल येतोय आणि पकडला जातोय. जेल समाप्त होतोय. सुयोगचा खेळ. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. 6वा फलंदाज गमावलाय. बॅक टू बॅक विकेट्स येतात त्यामुळे थोडंसं अडचणीत सापडल्यासारखंच दिसून येतंय. वाळकेश्वर युनायटेड संघाचं समीकरण जर आपण पाहिलं तर कुठेतरी फिसकटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय. तिकडे मात्र टीम हडल होते. चॅम्पियन्स टीमने टॉस जिंकून फिल्डिंगचा जो निर्णय घेतला ना, मला वाटतं त्या निर्णयावर सर्व काही म्हणजे मॅचचा टॉस आणि मॅचचा रिझल्ट हा बऱ्यापैकी सिमिलर असू शकतो. आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे की टॉस जिंकल्यानंतर कर्णधार जो काही निर्णय घेतो ना त्याच्यावरती बरंच काही अवलंबून असतं क्रिकेटमध्ये. काल जसं आपण पाहिलं की मुंबई संघाच्या हार्दिक पांड्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतला. तसं बघायला गेलं तर मुंबई बऱ्याचदा आपण चेस करताना बघतो, परंतु काल एलिमिनेटर राऊंड होता आणि त्यामध्ये कुठेतरी स्वतः बॅटिंग करून एक चांगला स्कोर उभारायचा प्रयत्न तिकडे केला. 228 धावा बनवल्या आणि बऱ्याचदा आपण 200+ धावा ज्या आहेत त्या डिफेंड केलेल्या आहेत. तर तेच काल झालेलं दिसलं गुजरात टायटन्स संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. नो बॉलचा इशारा आलाय की काय परत एकदा. येस, पंच आपला एक उजवा हात बाहेर काढतायत आणि पुन्हा एकदा मात्र गोलंदाजाला दंडित करतायत ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र बरेच नियम घालून दिलेले आहेत. आपण जर पाहिलं तर त्यापैकीचे कमी नियम आहेत जे आपण टेनिस क्रिकेटमध्ये किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये अंमलात आणतो. व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, बीमर असेल, बाईज असतील, लेग बाईज असतील, लेग बिफोर विकेट असेल. आणि यावेळेला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 लागू केलाय पंचांनी, म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा. स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्रा रन्स येत आहे टीमच्या खात्यामध्ये. नो नंतर वाईड अतिरिक्त धावांची भर पडते स्कोर कार्डवर. साईवरती मात्र थोडंसं प्रेशर आहेच, परंतु देवेंवर सुद्धा थोडंसं प्रेशर दिसतंय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक जरी असला तरी अगदी खेळाडूच्या डोक्यावरून मात्र डिक्लेअरकडे जाईल. एक एक धाव महत्वाची या मैदानावरती, मग ती कशीही येऊ दे. बाईज असो, लेग बाईज असो, सिंगल असो, डबल असो, वाईड बॉल असो, नो बॉल असो, ट्रिपल असो, चौकार असो, षटकार असो. परंतु चौकार षटकार मला वाटतं इथे तितकं सोपं नाही आहे. त्यासाठी मात्र पर्टिक्युलर अँगलमध्येच तुम्हाला खेळावं लागेल, तरच तुम्हाला चौकार षटकार मिळू शकेल. फुलटॉस बॉल होता अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. मुख्य व्यासपीठावरून मात्र बॉल पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावेची घोषणा तिकडे पंच करतील आणि ओव्हर नंबर 5ची होती समाप्ती. 5 ओव्हर नंतर मात्र या ओव्हरमधून बऱ्याच धावा आलेल्या दिसत आहेत. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ जो आपण पाहिला होता तिथून 20 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमधून एकंदरीत 8 धावा आल्या, अशा एकंदरीत 28 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. म्हणजे जसं आपण अपेक्षित केलं होतं त्यापेक्षा थोड्याशा धावा अधिक येताना आपल्याला दिसतील. 28 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ आय थिंक 7 विकेट्स, 6 विकेट्स.
पहले 5 ओवर की समाप्ति हो चुकी है और 6 विकेटों के नुकसान पर 28 रन। बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा अब तक का वालकेश्वर चैंपियंस टीम द्वारा। साहिल, करण, देवेन ऐसे अब तक 3 गेंदबाजों का इस्तेमाल कर चुकी है। अब चौथा गेंदबाज कौन होगा इसकी तरफ सबका ध्यान होगा, सबकी नजरें होगी कि आखिरी ओवर लेकर कौन आएगा, क्योंकि ये स्लॉग ओवर का खेल है, डेथ ओवर का खेल है। अगर डेथ ओवर में अच्छे गेंदबाज को नहीं चुना गया तो फिर ज्यादातर रन आने की शंका हो सकती है वहां पर। तन्मय देखिए एक युवा टैलेंट है और बॉलिंग मार्क पर निखिल, अराउंड विकेट एंगल चुना है निखिल ने तन्मय के लिए, क्योंकि बाहिने हाथ के बल्लेबाज है तन्मय, तो अंदर की तरफ को एंगल बनाना चाहते हैं। और बिल्कुल पहली गेंद जैसे कि हमने देखा अंपायर की तरफ कोई निर्णय नहीं आया। तन्मय सोच रहे थे कि शायद अंपायर व्हाइट बॉल दे देंगे, लेकिन वैसा हुआ नहीं। तन्मय के खिलाफ वहां पर निर्णय देते हुए अंपायर एक डॉट बॉल के साथ ओवर नंबर 6 की शुरुआत। आखिरी ओवर होगा, 5 गेंदों का खेल अब शेष। आणि हा ओव्हर पिच चेंडू, वाह जबरदस्त स्ट्रोक आहे। धावा किती मिळतील नक्कीच, पंच 2 धावा घोषित करतायत। अगदी बॅटच्या रडारमध्ये टाकला गेलेला बॉल होता, आडव्या बॅटने मात्र अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला मैदानातून बाहेर पाठवलं। चांगली उंची आणि चांगलं एलिव्हेशन। 2 धावांसोबत मात्र टीमच्या 30 धावा आता पूर्ण होतील। अपेक्षित धावांपेक्षा अधिक धावा बनताना दिसत आहेत। याही वेळेला आडव्या बॅटने पुल करायचा प्रयत्न होता, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मात्र फिल्डर झाडातून बॉल मैदानात आलाय। एक सिंगल कंप्लीट केली, साई दुसऱ्याही धावेसाठी तयार होते, कारण साईला माहिती आहे की शेवटची ओव्हर आहे आणि या ओव्हर मधूनच आपल्याला जे काही जमवायचंय ते जमवावं लागेल। तीन बॉल 3 धावा आल्या, 1 डॉट 1 डबल 1 सिंगल। साई वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 13 धावांवरती बॅटिंग करतोय, 31 धावांपैकीच्या 13 म्हणजे उलट सुलट समीकरण आहे तसं बघायला गेलं तर। आणि पुन्हा एकदा आणि साईच्या बॅटमधून आपण जर सर्वेश पाहिलं ना तर बरेच असे मिस टाइम स्ट्रोक आलेत। साईला खेळायचं होतं कुठे, बॉल गेले कुठे, असं जवळपास 3 ते 4 वेळेला घडलेलं आपण पाहिलं। ऑफ साईडला खेळायचे फटके होते, परंतु बॉल गेला बॅटची एज घेऊन ऑन साईडला, मग कधी तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये असेल, कधी शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, कधी मिड विकेट मध्ये, परंतु धावा येत आहेत त्याला महत्व आहे। इम्पॉर्टन्स आपण कशाला देतोय तर रन्स येत आहेत साईच्या बॅटमधून। सुंदा या वेळेला आपण जर पाहिलं तर कव्हर्सकडे बॉल ट्रॅव्हल करतोय, रनआउटची संधी आहे आणि इतकं सोपं नाहीये बघा। आपण सातत्यपूर्ण त्याची चर्चा करतोय अगदी व्हेरी फर्स्ट बॉल पासून की या मैदानावरती चोरटी धाव, अगदी दिवसाढवळ्या धावांची चोरी करणं त्यास तितकं सोपं नाहीये। सिंगलच्या प्रयत्नात मात्र साईला कुठेतरी मात्र माघारी परतावं लागेल। मला वाटतं साईच्या बॅटिंगला आज कुठेतरी नजर लागली असं म्हणावं लागेल, कारण ज्या वेळेला साईच्या वैयक्तिक धावांकडे आपण लक्ष टाकलं, नेक्स्ट बॉल मात्र साई रनआउट होऊन माघारी परततोय। आता तन्मयच्या जोडीला मात्र नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये, मनीष पवार। लास्ट बॉल टू गो। या इनिंगचा, या डावाचा मात्र शेवटचा चेंडू आता शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। निखिल सज्ज, राऊंड विकेटचा अँगल कुठेतरी फायदेशीर ठरला असं म्हणावं लागेल। तन्मय आहे स्ट्राइक वरती, डावखोरी आताचा फलंदाज। हो, कव्हर्स कडून मात्र जाईल, बॉल गॅप मध्ये गेलाय, धावा धावून घ्यायच्या आहेत। एक कंप्लीट केली दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये, आणि याला म्हटलं जातं दिवसा ढवळ्या केली जाणारी धावांची चोरी। इतक्या छोट्या आकाराच्या मैदानामध्ये 2 धावा, काही 1 धाव घेणं सुद्धा रिस्की होतं, ज्यामुळे साई आउट झाला आणि इथे तर 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या। एकंदरीत स्कोर जर आपण पाहिलं तर 7 गडी गमावले, 34 धावा बनवल्या। जिंकण्यासाठी मात्र येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये 35चं लक्ष्य आहे। किती मोठं लक्ष्य आहे, किती माफक लक्ष्य आहे, किंवा कसं पाहतोयस या आव्हानाकडे, काय वाटतं येणाऱ्या इनिंग मध्ये काय अपेक्षित करतोयस तू युनायटेड टीम कडून आणि चॅम्पियन्स टीम कडून? नक्की सर, रोशन सर आपण पाहिलं तर 4 ओव्हर्समध्ये तितक्याशा धावा जमवल्या गेल्या नव्हत्या, पण शेवटच्या 12 बॉल्समध्ये आपण पाहिलं तर रन्स येताना आपल्याला दिसले। 4 ओव्हर नंतर आपण पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती होत्या, पण त्यानंतरच्या 12 बॉल्समध्ये कुठेतरी 14 धावा आपल्याला धावफलकावरती येताना दिसल्या। या रन्स कुठेतरी आपल्याला इम्पॉर्टंट ठरतील। साईकडून देखील आपण थोडेसे मिस टायमिंग स्ट्रोक्स पाहायला मिळाले होते खरे, पण आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला या फॉर्मॅटमध्ये रन्स आर इम्पॉर्टंट। कोणत्याही स्वरूपात रन्स आला तरी तो महत्त्वाचा आहे। लेग बाईज असला तरी चालेल, बाईज असला तरी चालेल, रन्स आपण पाहिलं तर अवांतर असले तरी चालतील, बॅटीने असले तरी चालतील, पण रन्स आर इम्पॉर्टंट। त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर 12 शेवटच्या ओव्हरमध्ये आपण 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर 14 आले आणि तेच धावसंख्या घेऊन गेले 34 या आकड्यावरती। आता जेव्हा बॅटिंगसाठी उतरेल वाळकेश्वर चॅम्पियन्स हा संघ, तेव्हा त्याला
35 धावांचं लक्ष असणार. 36 चेंडूंमध्ये 35 धावांचं लक्ष असेल त्यांच्याकडे देखील. आपण जर पाहिलं तर बॅटिंगचा भरणा आहे, दर्शन आहेत. पाहायचंय कशा प्रकारे त्यांच्याकडनं फलंदाजी केली जाते. या 34 धावांना त्यांच्याकडे कशा प्रकारे पाहिलं जात आहे आपण सर्वच पाहतो आहोत, आनंद घेत आहोत. ते डार्लिंग स्पोर्ट्स क्लब व श्री गणेश मित्र मंडळ आयोजित वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी या क्रिकेटच्या स्पर्धेचा सन्माननीय आदरणीय माजी नगरसेवक प्रमोदजी मांद्रेकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवायला भेटते. या ग्रीन पार्कच्या मैदानामध्ये 2 दिवस चालणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेचा हा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच हे ग्रीन पार्कचं मैदान, नक्कीच वाळकेश्वरचं टेनिस क्रिकेट आपण पाहत आलो आहे. चांगल्या प्रकारे इकडे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळलं जातं. मैदानाच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर बाजूला लगत इस्पताल देखील आहे, हॉस्पिटल देखील आहे, एलिझाबेथ हॉस्पिटल. त्याच मैदानाच्या हॉस्पिटलच्या बाजूला हे ग्रीन पार्कचं मैदान. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं स्पर्धेच्या तारीखा थोड्याफार वरखाली झाल्या. कुठेतरी असं वाटलं की स्पर्धा दिवाळीमध्ये खेळवली जाते की का, पण नंतर आपण पाहिलं तर या आठवड्यामध्ये मागच्या 4 दिवसांमध्ये कुठेतरी सूर्यदेवाने देखील कुठेतरी किमया केली. सूर्यदेव देखील बाहेर आला आणि नंतर आपण पाहिलं ही स्पर्धा इकडे या मैदानात खेळवली जाते. फक्त बॉल चेंज झालाय, परंतु क्रिकेटचा थरार तोच आहे, क्रिकेटचा महासंग्राम तोच आहे. टेनिस बॉलवरून फक्त रबर बॉलवरती मॅच शिफ्ट झाल्यात. कुठेतरी मॅच जर सामने खेळवण्यासाठी हा चेंजेस करणं गरजेचं होतं, कारण की जसं आपण पाहिलं टेनिस बॉलच्या फॉर्मॅटसाठी कुठेतरी विकेट लागते, मैदानी आपण पाहिलं मातीची विकेट लागते. पण जर कुठे पाऊस पडला, कारण की पावसाचं काही चिन्ह आपण पावसाला कुठेही प्रेडिक्ट करू शकत नाही, पावसाची चिन्ह कधीही निर्माण होतात, ढग कधीही आकाशात येतात. तर त्या अनुषंगाने कुठेतरी असा विचार केला जातो की जर पाऊस पडला तर रबर बॉलने आपण कंटिन्यू क्रिकेट कुठेतरी ठेवू शकतो. जर टेनिस बॉल असता तर तिकडेच तिथे पूर्णविराम लागला असता त्या क्रिकेटला, परंतु रबर बॉल आहे म्हटल्यावर कुठेतरी क्रिकेट चालू राहावं या अनुषंगाने या स्पर्धेला रबर बॉलवरती खेळवलं जात आहे. चालू असलेला सामना वाळकेश्वर युनायटेड वाळकेश्वर चॅम्पियन्स या 2 संघांमध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. वाळकेश्वर युनायटेड संघाने आपल्या 36 बॉलमध्ये म्हणजे 6 ओव्हरमध्ये 34 धावा धावफलकावरती जमवल्या. 35 धावांचं लक्ष वाळकेश्वर चॅम्पियन्स या संघासमोर उभं केलंय. 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत, 2 हात करताना दिसत आहेत. एकंदरीतच एक दर्जेदार ऑक्शन सोहळ्यानंतर ही स्पर्धा आपण पाहतोय. एप्रिल महिन्यामध्ये या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा पार पडला गेला होता, पण त्यानंतर आता स्पर्धा अगदीच मगाशी रोशन सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं मे महिन्यामधून जून महिन्यामध्ये देखील जाणार आहे. 1 दिवस त्याचा मे महिन्यामध्ये आणि त्याचा दुसरा दिवस जर आपण पाहिलं उद्याचा रविवारचा दिवस, सर्वांचा सुट्टीचा दिवस, सर्वांचा आनंदाचा दिवस, नक्कीच आपल्या मुंबईच्या क्रिकेटमध्ये सर्वांना आनंदित करणारा दिवस. संपूर्ण 6 दिवस आपण जर पाहिलं तर खेळाडू असतील, प्रेक्षक वर्ग असतील, आपल्या कामांनी आपल्या व्यवसायामध्ये कुठे ना कुठे गुंतलेला असतो, पण रविवारचा दिवस प्रत्येकाला कुठे ना कुठे आनंद देऊन जातो आणि तोच रविवारचा दिवस उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच रविवारच्या दिवसामध्ये जबरदस्त क्रिकेट या ग्रीन पार्कच्या मैदानामध्ये देखील आपण पाहू. सलामीला उतरलेले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये वाळकेश्वर चॅम्पियन्स संघाकडनं जर आपण पाहिलं तर एका बाजूला स्ट्रायकर्स एंडला दर्शन कामटे डीके आणि त्यांच्या समोर करण, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डीके ऑन स्ट्राईक, ज्या फलंदाजाची नावाची चर्चा सातत्याने आपण जर पाहिलं तर सर्वच फॉर्मॅट ऑफ क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली आहे असा डीके ऑन स्ट्राईक. पहिला बॉल सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलला हाफ ट्रॅकर बॉलनी होते सुरुवात, फ्लिक केला आहे. अगदीच जर पाहिलं तिकडे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. विकेट किपर स्वतः जाऊन कुठेतरी आपण पाहिलं बॉलला अडवलं जात आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र स्ट्राईक रोटेट आपल्याला होताना दिसतंय. डीके कडून करंट स्ट्राईकवरती आपल्याला येताना दिसतोय. डावकुरा आणि उजव्या हाताचे हे फलंदाज. मगाशी ज्याप्रमाणे रोशन सरांनी सांगितलं की कुठेतरी मोठ्या ग्राउंडमध्ये जर आपण पाहिलं जिथे घोषांकित क्षेत्र नसतो तिकडे बॉलर्सला डोकेदुखी ठरते, क्षेत्ररक्षकाला डोकेदुखी ठरते. पण हा फॉर्मॅट जर आपण पाहिलं, आपण साऊथ मुंबईचं क्रिकेट जर पाहिलं तर बंद फॉर्मॅट आहे. करंट ऑन स्ट्राईक यावेळेस देखील बाउन्सर केला आहे. पाहायचं आहे बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तितकाचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. बॅटची टॉप एज घेतली बॉलनी आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेला, घोषांकित क्षेत्रात गेला. 2 चेंडू आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती लागले आहेत. 3 धावा. 35 धावांचा हा पाठलाग आहे वाळकेश्वर चॅम्पियन्स संघासाठी. डीके आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील सेम लेन्थचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे इशारा होतोय वाईड बॉलचा. मेन अंपायरच्या भूमिकेत जर पाहिलं तर राजापूरकर सर आहेत, त्यांच्याकडनं इशारा झालाय. दोन्ही हात त्यांनी फैलवले आहेत. वाईड बॉलचा इशारा झालाय. कुठेतरी अवांतर धावांसला नो आणि वाईड्सला कुठेतरी इकडे मात्र संयम लावावा लागेल, कारण की जर आपण पाहिलं तर थोडासा
छोटा टार्गेट आपण इकडे डिफेंड करतोय, त्या अनुषंगाने बॉलिंग देखील करावी लागणार आहे. यावेळी स्लोवर वनचा प्रयोग परत एकदा पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाताना दिसतोय बॉल. सातत्याने बॅक टू बॅक कॉन्झिक्युटिव्ह 2 वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतात ते गोलंदाज मनीष पवार यांच्याकडनं. कुठेतरी बॉलरला आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 35 धावांचा हा पाठलाग आहे, क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. तर तिकडे नक्कीच आपल्या बॅटर्सवरती ब्लेम करून फायदा नाहीये. आपल्याकडे जबाबदारी, आपल्या हातात बॉल आहे, तर आपल्याला देखील कामगिरी करावी लागेल. यावेळेस देखील उडवलाय बॉल, पाहायचाय फिल्डर आतमध्ये आहे का नाही, तर बॉल निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. बॉल जर परत आला तर त्या अनुषंगाने कुठेतरी रन्स पूर्ण केले जातात, कारण की या मैदानाची जर आपण भौगोलिक स्थिती पाहिली रोशन सर, तर आपण पाहिलं तर बंद ग्राउंडचं क्रिकेट आहे. तिकडे ऑफ साईडच्या दिशेने जर लेफ्टी बॅटर करतोय, ऑफ साईडच्या दिशेने झाड आहेत, तर त्या झाडाला लागून मैदानाच्या आतमध्ये बॉल येऊ शकतो, तर कुठेतरी रन्स कंप्लीट केले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने बॅटर एक सेफ साईड म्हणून कुठेतरी रन्स कंप्लीट करून ठेवतो. जर कधी डिक्लेअर झाला नाही, बॉल मैदानात आला, तर रन्स कंप्लीट होतील म्हणून. परत एकदा करणनी यावेळेस मात्र पूल केलाय, शॉर्टम पूल, आणि हा बॉल देखील निघून जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. गोशांकी क्षेत्र आहे आजूबाजूला. जर एखादा बॅटर नक्कीच आपला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना दिसला तर तो या मैदानामध्ये नक्कीच हे मैदान गाजवू शकतो. चौकार षटकार तर आहेतच, पण चौकार षटकारासाठी तुम्हाला नक्कीच एक अँगल पाहिजे तो, आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा एकमेव तिकडे पर्याय आहे. यावेळेस देखील आपण पाहिलं तर ओव्हर पिच लेनचा बॉल, एकदा धाव पूर्ण केली जाते, चपळाईने स्ट्राईक चेंज केली जाते. पहा, एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर एका चांगल्या टेक्स्टबुक क्रिकेटिंग शॉट ज्याला आपण म्हणतो, अगदीच कोणताही वेडा वाकडा फटका नाही, चांगल्या स्ट्रोक्स प्रमाणे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसत आहे. आणि दर्शननी देखील आपण पाहिलं, मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला, या गुणवंत फलंदाजाच्या यादीमध्ये दर्शन देखील मोजला जातो. फॉर्मॅट कोणताही असो, रबर बॉल असो, बॉक्स क्रिकेट असो. ओ यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हाय अँड हँडसम, पण पाहायचं त्या बॉलवरती किती धावा मिळतील. पंच अगदीच त्या बॉलचं निरीक्षण करतायत आणि अंपायर्स कडून इशारा येतो तो 2 धावांचा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदीच नेत्रदीपक आपण जर पाहिलं तर स्ट्रोक पाहायला मिळतोय दर्शन कामटे यांच्याकडनं. डीके स्कोर कार्डकडे जर लक्ष टाकलं तर 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा रोशनच्या धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात करून दिली आहे दोन्ही बॅटर्सने. तर मला वाटतं आता एका इनिंगचा खेळ संपलाय, पहिला डाव संपलाय, त्यामुळे नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मात्र पुढील कॅप्टनला मी टॉससाठी येण्याची विनंती करणार आहेत. वाळकेश्वर सम्राट विरुद्ध वाळकेश्वर राम योद्धाज या 2 टीमला मी विनंती करणार आहे. बी ग्रुप मधले हे 2 संघ असतील, वाळकेश्वर सम्राट आणि वाळकेश्वर राम योद्धाज. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी टॉससाठी येण्याची विनंती करतोय. दोन्ही टीम जर मैदानावरती उपस्थित असतील तर टॉस करून घेण्यास हरकत नाहीये. तर सर्वेश, ज्या पद्धतीने मात्र ज्या धावगतीने मात्र सुरुवात केली आहे ना, मला वाटतं 3-4 ओव्हर मध्येच कुठेतरी हे लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसून येतो तो चॅम्पियन्स टीमचा. नक्कीच सर, दोन्ही फलंदाज कॅपेबल आहेत, क्षमता ठेवतात, आणि आपण पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी स्वतःला प्रूफ देखील केलंय अशी बॅटिंग करून. यावेळेस देखील बॉलची टॉपची कडा घेतली आहे, पाहायचंय सेफ आहेत. इकडे मात्र छपऱ्यावरती बॉल जाऊन आदळतोय. थोडंसं असं कुठेतरी वाटलं होतं की बॉलची टॉपेज घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावेल, परंतु बॉल अगदीच आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रामध्ये गेला, डिक्लेअर झोन मध्ये गेला, आणि बॅटर तिकडे आपल्याला सेफ दिसतोय. 35 धावांचा पाठलाग करताना डीके आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील अगदी स्वतःला जागा बनवून बॉलला मात्र अप्रोच केला जात आहे, आणि अगदीच बॅकफुटला येऊन बॉलचा अंदाज घेऊन बॉलला बघून अगदीच आपण पाहिलं तर रोशन सर अगदी बॉलला ढकलला जात आहे 2 क्षेत्रामध्ये. आणि आपण पाहिलं ना, हा फलंदाज आपण पाहिलं रोशन सर बॉक्स क्रिकेटमध्ये देखील तिकडं तितकीच चांगली आपली छाप त्याने सोडली आहे. सातत्याने दक्षिण मुंबईचं असेल बॉक्स क्रिकेट खूपच बाहेर. नुकतीच आपल्या दक्षिण मुंबई गिरगाव परिसरामध्ये मात्र माऊली चषक सारखी गंडरम बॉक्स क्रिकेटची एक अग्रमानांकित स्पर्धा सुद्धा पार पडली. अगदी लाख मोलाचं बक्षीस त्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं. आणि मुंबईचं क्रिकेट जे सातत्यपूर्ण आपण चर्चा करतोय की कधीही थांबलेलं क्रिकेट नाहीये, सातत्यपूर्ण मात्र कोणत्या ना कोणत्या स्वरूपातली स्पर्धा जी आहे ती मुंबईमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. इथे मात्र दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येतोय. येत्या 14 आणि 15 जूनला परळच्या ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे उद्यानात म्हणजे नरे पार्क मैदानावरती कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकासारखी एक लाख मोलाची म्हणजे जवळपास 2.25 लाख रुपयांचं बक्षीस असणारी या संपूर्ण मुंबईतील एक नावाजलेली स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचं नक्कीच नाव घेतलं जातं किंवा त्या ज्या स्पर्धेची चर्चा होते ते आयोजन सुद्धा येत्या 14 आणि 15 जूनला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर
सुशांतजी आमचे त्या ठिकाणी मात्र नक्कीच या स्पर्धेकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस आता आपण कंप्लीट करतोय. वाळकेश्वर सम्राट आणि वाळकेश्वर योद्धाज, राम योद्धाज आणि सम्राट. योद्धा बंद टॉस. योद्धाला मी टॉस साठी येण्याची विनंती करतो. येस सर्वेश, फुल टॉस गोलंदाजी. अगदी हे फुल टॉस चेंडू जे आहेत ना कुठेतरी एका बेरर चेक प्रमाणे असतात. त्याच्यावरती तुम्हाला फक्त धावा लिहायच्यात आणि डिपॉझिट करायच्यात आपल्या अकाउंटमध्ये. तर तसंच काहीसं करताना दिसतंय. ती सलामीची जोडी जी आहे ती अनबिटेबल असताना दिसते. नक्कीच सर. रोशन सर, आपण पाहिलं तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला फुल टॉसचा, जास्त मेहनत नाहीये, जास्त प्रयत्न नाहीये, फक्त बॉलची दिशा बघून फक्त बॅट त्यावर ठेवायची आणि त्यावरती तुम्हाला रन्स भेटणार आहे. असा मात्र हा फुल टॉस चेंडू आपल्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच संपूर्ण बॅटर्ससाठी पर्वणी. फुल टॉस बॉल कधी येतो, कधी मी त्या बॉलला पोहोचवतो, असा नक्कीच सर्व बॅटर्सला मनामध्ये इच्छा पाहायला मिळते. थोडं आपण जर पाहिलं ओव्हरकास्ट वेदर देखील पाहायला मिळतंय. कुठेतरी पावसाची चिन्ह होतात का, अगदीच मैदानामध्ये थोडासा फरक पडू शकतो. यावेळेस देखील चांगलाच पूल जागा बनवून खेळलेला स्ट्रोक आणि अगदीच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. त्या बॉलवरती देखील आपल्याला 2 रन्स पाहायला मिळतील. नक्कीच एक लेदर बॉल क्रिकेटचा स्टान्स पाहायला मिळतोय करणच्या माध्यमातून. ज्याचा जो बॅकलिफ्ट आहे, त्याचा जो स्टान्स आहे, त्यावरून असं कळून येतं की लेदर बॉल क्रिकेट ही खूप चांगल्या पद्धतीचं खेळत असावेत करण. आणि त्यांच्या बॅटमधून मात्र येणारे जे कॉपी बुक स्टाईल फटके आपल्याला पाहायला मिळतं. अगदीच वाखाणण्याजोगी फलंदाजी, अगदीच चर्चेत असणारी गोलंदाजी सध्या आपण बघतोय ती करणच्या माध्यमातून. आणि त्याच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला दर्शन. नक्कीच मी प्रशांत 11 वाळकेश्वरचे सर्व प्रशांत दावडीकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करून घ्यायचा आहे. वाळकेश्वर राम योद्धाज आणि वाळकेश्वर सम्राट या 2 संघांमध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत दावडीकर यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय. पुढील मॅचचा आजच्या दिवसामध्ये आपल्याला 8 सामने खेळताना दिसणार आहेत. हे सगळेच आपल्या वाळकेश्वरचे संघ. 4 संघ आपल्याला इकडे मात्र खेळताना दिसतील. ही चॅम्पियन्स लीगची फॉर्मॅट आहे, हा लीग फॉर्मॅट आहे. दरम्यान परत एकदा डीके. यावेळेस देखील खेळलेला स्ट्रोक पाहायचा, समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल केलाय. परत एकदा पाहिला तर झाडाचा तिकडे अडथळा पाहायला मिळतो आणि हा बॉल परत एकदा मैदानात राहताना दिसलाय. 1 धाव. सर्वेश, मला वाटतं दक्षिण मुंबईतल्या अगदी आपण जर थोडंसं लालबाग परळ सोडून जर पुढे आलो तर भायखळा परिसरानंतर जर आपण पाहिलं तर खूप कमी संघ आहेत जे टेनिस बॉल क्रिकेट खेळतात, रबर बॉल क्रिकेट खेळतात. आपल्या गिरगाव परिसरात जर पाहिलं तर जय अंबे स्पोर्ट्स क्लब असेल, ओमकार 11 गिरगाव असेल. त्यानंतर मग फोर्ट परिसरात तुम्ही गेलात तर फोर्ट स्ट्रायकर सारखी टीम आहे किंवा फोर्टचा राजा या नावाने बऱ्याचदा खेळताना ते आपल्याला दिसतात. परंतु त्यातल्या त्यातच एक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे प्रशांत 11 वाळकेश्वर. ओहो, या वेळेला मात्र विकेट टू विकेट गोलंदाजी आणि इथे मात्र पंचांनी या अपीलला मान्यता दिली आहे. लेग बिफोर विकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 उचलून धरलाय पंच सादिकजी राजापूरकर यांनी आणि हा पहिला विकेट गमावलाय करंच्या स्वरूपात टीम वाळकेश्वर चॅम्पियन्सने. कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे तिकडे फोकस करायचा. टॉस तिकडे केला जातोय 2 संघांमध्ये. वाळकेश्वरचा सम्राट आणि वाळकेश्वर राम योद्धाज या 2 संघांमध्ये टॉस होतोय. प्रशांत दावडीकर यांच्या शुभ हस्ते तिकडे मात्र टॉस केला जातोय. तर हा नेक्स्ट मॅचचा टॉस प्रशांतजी दावडेकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पूर्ण केला गेला आणि वाळकेश्वरचा सम्राट या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय मात्र लवकरात लवकर कळवण्याची विनंती आपल्याला केली जाते. वाळकेश्वरचा सम्राट आणि त्यांच्या विरोधात असेल तो मात्र वाळकेश्वर राम योद्धाज. तर करणची विकेट आली. अतिशय चपळाईनं मात्र त्या ठिकाणी टाकला गेलेला बॉल, अगदी करणला पारखून निरखून पडताळून मात्र टाकला गेलेला परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप वरचा चेंडू. अगदी पंचांनी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडता आला आणि आपलं एक बोट आसमंताकडे उंचावलं. ओ युटी आउट. करण तंबूच्या आसऱ्याला परतलाय. परत एकदा ओव्हरपिच लेनचा बॉल तिकडे मात्र कलेक्ट केला जातोय स्लिपच्या दिशेने फिल्डरचा. आणि या विकेट नंतर इकडे मात्र किती दडपण निर्माण केलं जात आहे, किती अडचण निर्माण केली जाते. वाळकेश्वर चॅम्पियन संघाकडे आपण पाहायचंय. वाळकेश्वर युनायटेड संघ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती त्यांचे बॉलर्स जयेश कारभारी आहेत. अगदी चांगली ऍक्शन आपल्याला राऊंड आर्म ऍक्शन पाहायला मिळते. ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंगमध्ये तितकंच आपण पाहिलं तर धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्या नव्हत्या. परंतु क्रिकेटचा खेळ 2 डिपार्टमेंट ज्या ऑलराऊंडरकडे असतात तर कुठेतरी बॅटिंगमध्ये तो कमी पडला तर बॉलिंगमध्ये ते वसूल करू शकतो. यावेळेस खूपच बाहेर
सर्वेश, मला वाटतं डावखुरी हाताच्या गोलंदाजांचं किंवा फलंदाजांचं या रबर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटवरती नेहमीच एक वर्चस्व राहिलेलं आहे. अगदी डावखुरी हाताची जी फिरकी गोलंदाजी आपण सातत्यपूर्ण बघतोय त्यामधून आपण जर पाहिलं तर बऱ्याचदा फलंदाजांना बीट केलं जातं आणि त्यातल्या त्यात मात्र बरेच डॉट बॉल हाताळले जातात. काही वेळेला विकेट्सही मिळतात डावखुरी हाताच्या गोलंदाजांना आणि म्हणूनच की काय जयेश कारभारी हा जो अष्टपैलू खेळाडू आहे त्याच्यावरती मात्र सर्वाधिक बोली लागली असावी. परत एकदा ओव्हर पिच लेनचा बॉल यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल कुठपर्यंत जातोय आणि बॉल विसावेल तिकडे मात्र 2 धावांकडेच. आणि नक्कीच रोशन सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केलात, लेफ्टीज आर ऑलवेज क्लासिकल. लेफ्टीज कडून आपल्याला नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसते. लेफ्टी बॅटर जेव्हा बॅटिंग तेव्हा करत असतो तेव्हा त्याची बॅटिंगची शैली, त्याचे बॅटिंगचा स्टान्स, त्याच्या बॅटिंगचे स्ट्रोक्स हे सगळेच नक्कीच प्रेक्षकांना देखील आवडतात. आणि लेफ्टी बॅट्समन देखील कुठे ना कुठे छाप सोडतो. आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी आपण जर पाहिलं तर ओनर्सनी जयेश कारभारी याच्यावरती बोली लावली गेली असेल. ऑलराऊंडर खेळाडू आहे. एखादा डिपार्टमेंट जर फेल झालं, बॅटिंग झाली नाही, तर कुठेतरी बॉलिंगमध्ये तो आपण आपली छाप सोडू शकतो. या अनुषंगाने देखील कुठेतरी विचार केला जाऊ शकतो. होय, नक्कीच. आणि त्याच्याकडून आपण जर पाहिलं तर खूप चांगला स्पेल हाताळला गेला. पहिली ओव्हर तरी खूप इकॉनॉमिकल राहिली आहे, खूप कंजूस गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि कुठेतरी संघ मालकांना दिलासा दिलाय की त्यांनी त्याच्यावरती जे पॉईंट्स खर्च केले ना, तर त्या पॉईंटचा कुठेतरी मात्र चांगला फायदा त्यांनी करून दिलाय आपल्या कर्णधाराला, आपल्या संघ मालकांना विशेषतः. तर 2 ओव्हरचा खेळ मला वाटतं या ठिकाणी समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती 25. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 11 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये, 18 चेंडूंमध्ये. माफ करा, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा 25 आणि येणाऱ्या 18 मध्ये 11ची गरज, 10ची गरज, 10ची गरज आहे. माफ करा. हाफ ट्रॅकर फिरकी गोलंदाजी, यावेळेला समोर पंच केलं चेंडूला. हा फटका पाहिल्यानंतर मात्र पाकिस्तानच्या विरोधात खेळलेल्या विराट कोहलीच्या फटक्याची आठवण झाली, ज्या वेळेला लॉंग ऑनच्या वरून तो षटकार ठोकला गेला होता. तसाच काहीसा फटका दर्शनने मात्र आज दर्शन दिलेत आपल्या फलंदाजीचे. आणि त्याच्यासोबत आता मात्र स्ट्राईकवर फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय तो संभाजी गावडे. या वेळेला मात्र चुकीचा फटका खेळलाय असं वाटतोय. मनगटी फटका होता, झाडात जाईल. छोट्या आकाराचं मैदान आहे, अगदी छोट्याशा आकाराच्या या मैदानावरती मात्र फायदेशीर ठरला हा फटका सुद्धा. अदरवाईज मला वाटतं खुलं मैदान असतं तर कॅच होऊ शकली असती. शॉर्ट मिडविकेटमध्ये नेहमीच मिडविकेट क्षेत्र किंवा मग ऑन साईडला बऱ्याचदा आपण क्षेत्ररक्षक डीपमध्ये असतानाच पाहिलेले आहेत मैदानावरती, स्पेशली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा मात्र लेग ब्रेक करायचा प्रयत्न तिकडे केला गेला. बॉल डिक्लेअर झोनच्या दिशेने चोरट्या धावेच्या प्रयत्नात मात्र कॉलिंग चांगली होती, रिस्क घेतली होती त्या ठिकाणी मात्र संभाजीने. सॅम नक्कीच दर्शन आणि सॅम आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडूंनी परिचय दिलाय. आम्ही शांत संयमी खेळाडू आहोत आणि दर्शन देखील आपण सातत्याने त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला क्रिकेट खेळताना दिसलाय. यावेळेस देखील पाहिलं तर अगदीच पूल केलाय बॉलला. थोडासा बॉल बेंड झाला, दर्शननी बॉलचा अंदाज घेतला, त्या अनुषंगाने थोडासा बेंड झाला, जागा बनवली आणि बॉलला परत एकदा आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवून दिले घोषांकी क्षेत्रामध्ये, जिथे त्याला 2 धावा मिळतील. संभाजीचं देखील मी क्रिकेट पाहिलंय, अगदीच 2-2 धावांनी धावफलक पुढे कसा सरकवावा हे दोन्ही बॅटर्सला माहिती आहे. चौकार षटकारांची जास्त तिकडे तो मोह बाळगत नाही आहेत. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक मिडॉनच्या क्षेत्रामध्ये घोषांकी क्षेत्रात जाईल बॉल, 2 धावा मिळतील. दोन्ही बॅटर आपण जर पाहिलं तर मैदानाच्या चारी बाजूला रन्स करतात. आपण पाहिलं ऑफ साईड देखील असेल, ऑन साईड देखील असेल, स्क्वेअर लेग पोर्शन असेल, एक्स्ट्रा कव्हर्स असेल, मैदानाच्या चारी बाजूला हे दोन्ही बॅटर्स रन्स आपल्याला करताना दिसत आहेत आणि त्या अनुषंगाने या दोन्ही बॅटर्सकडनं बॅटिंग केली जाते. परत एकदा समोरच्या दिशेने पाहायचंय या बॉलवरती किती रन्स. हा बॉल पहा, तिकडे बॉल तिकडच्या फिल्डरला, लॉंग ऑनच्या फिल्डरला अगदीच म्हणतो ना चकमा देऊन गेला. स्कोअर कार्डकडे जर आपण पाहिलं तर 34 हा आकडा गाठलाय. अगदीच एक सहज सोपा विजय आपल्याला इकडे मात्र अंकित करताना दिसेल आणि त्याची बदलत असेल. आपण जर पाहिलं रोशन सर तर दर्शन अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. नक्कीच सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं की जर ज्याच सुरुवातीनं आपण जर पाहिलं तर ताकदीनं जी सुरुवात केली होती, पहिल्याच ओव्हरमधून 12 धावा जमवल्या, त्याच वेळेला आपण म्हटलं होतं की कुठेतरी हे लक्ष जे आहे ते जवळपास 4 ओव्हरमध्येच कंप्लीट करायचा प्रयत्न. जयेश कारभारी आलाय पुन्हा एकदा मात्र डावखुरी आता फिरकी गोलंदाजी घेऊन. पहिला चेंडू मात्र सरळ जयेशच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलने सुरुवात होते. ओव्हर नंबर 4 ची फक्त 1 रन गरजेची, औपचारिकता पूर्ण ही मॅच आपण म्हणू शकतो. फिरकी बॉल यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून
मैदानाच्या आतमध्ये जरी बॉल आला असला तरी 1 रन कंप्लीट केली आणि पहिला सामना अगदी सहजतेनं मला वाटतं जवळपास 3.4 चेंडूंमध्येच मात्र या ठिकाणी हे 35 धावांचं जे आव्हान आहे ते चॅम्पियन्स टीमने पूर्ण केलं आणि पहिल्या मॅचचा विजेता ठरलाय. सो हार्डली नक्कीच मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करेन ते बाळकेश्वर चॅम्पियन्स संघाचं आणि नक्कीच खूप चांगला खेळ केला. परंतु साखळी फेरीतली स्पर्धा आहे, अधिक संधी तुमच्याकडे आहे, त्यामुळे त्या संधीचं सोनं तुम्हाला पुढील मॅच मध्ये करावं लागणार आहे. तर व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक फॉर युनायटेड. आणि सराव करायचा नाही अजिबात, मैदानावरती मॅच चालू करायची. सम्राट आपण काय स्वीकारलंय? वाळकेश्वरचा सम्राट आपलं डिसिजन सांगा, फिल्डिंग की बॅटिंग?